नर्मदे हर बघा, नर्मदा मैया. नर्मदा मैयेच्या उजवीकडून आम्ही निघालो. आता थोड्या उशिरात भोजनाच्या आश्रमामध्ये पोहोचू. बघा कसं वातावरण बघा. हे जांभळीचं झाड आणि हे फुलाचं झाड कसलं काय माहीत नाही. बघा नर्मदा मैया बघा. आता दुसऱ्या दिवशी पाय दुखायला लागले, गुडघा दुखायला लागला, कंबर दुखायला लागली. दुसऱ्या दिवशी अजून 3-3.5 महिने जायचे आहे की नाही. पण परिक्रमा पूर्ण करायची. मग 6 महिने का लागत ना, एवढे लागत नाही. पण ठरवलं आहे परिक्रमा पूर्ण केल्याशिवाय घरी जायचं नाही असा निश्चय आहे. मग किती दिवस का लागेत ना असं. त्या आमच्याबरोबर 2-3 आहेत ना, दोघेजण बाबा. ते जरा सावकाश चालतात. आमचे जरी पाय दुखत असले तरी आमचा थोडा वेग थोडा जास्त आहे. हे बघा नर्मदा परिक्रमाचा कसा, किती भारी, किती सुंदर नजारा. का लोक चालणार नाही. भगवान शंकरांची कन्या आहे, म्हणजे आपली एक भगिनीच लागते, बहीण. परंतु नर्मदा मैया, कारण की आई मुलांचा सांभाळ करते. आता मागे आमच्या काही लोक राहिलेत, आमच्याबरोबरचे 2 सवंगडी. आणि आता 2 सवंगडी पुढे गेले. ते तुम्हाला दिसणार ना, तर पुढे गेले हे की नाही. हे बघा गरम होत आहे. उष्णतेपासून, उन्हापासून संरक्षण डोळ्यांना. ही नर्मदा परिक्रमा. आता माझ्याबरोबर कोणच नाही, एकटाच निघालं. हे बघा ते आमचे 2 सवंगडी गेले पुढे. ती बघा, ती आमची मित्रमंडळी गेली पलीकडे. ते बघा त्या पुलावरून. आता तुम्हाला पुलाचा अनुभव दाखवतो मी. थोडा वेळ ना व्हिडिओ जरासा पॉज करतो, पुढे गेले चालू करतो हां.